नमस्कार. चैत्र महिन्यात केला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आहे आंबे डाळ, कैरीची डाळ. तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं कैरी आणि चणा डाळ लागते. चणा डाळ आपण 2-3 तास भिजत ठेवायची. ती चांगली नरम झाली की मिक्सरला लावायचे. हे बघा आपण मिक्सरमध्ये टाकली. नंतर आपल्याला 2-3 मिरच्या, 1 वाटी चणा डाळ आहे. नंतर 2-3 मिरच्या घातल्या आणि आपण जिरं टाकलं आणि ती आपल्याला बारीक वाटायची नाही आहे, जाडसरच वाटायची आहे. अशा प्रकारे जाडसर वाटली आणि आपण बाटली डाळ ही काढली मिक्सरमधून. आता आपल्याला ह्याच्यात काय काय पदार्थ घालायचे आहेत ते बघा. आपल्याला किसलेली कैरी आणि ओलं खोबरं. किसलेली अख्खी एक कैरी टाकली आहे मी ह्याच्यात आणि ओलं खोबरं पाव पाव कप आणि मीठ हे असं सगळं मिक्स करायचं आहे. ही व्यवस्थित मिक्स करा. ही खायला खूप छान लागते. आंबट, गोड, तिखट अशी छान लागते. आपण आता फोडणी घालूया. मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि आपण थोडी हळद घालूया आणि ह्याच्यात आपण थोडंसं पिठी साखर पण घालूया आणि ही जी आपली मोहरी आपली डाळ फोडणी केली आहे त्याच्यात थोडं पाणी घालायचं. कारण कारण पाणी घातल्यामुळे आपली जी फोडणी आहे ती व्यवस्थित त्याच्यावर बसते. अशा प्रकारे आपण ह्याच्यावर फोडणी घालायची. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण रश्मीचित किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. हे बघा अशा प्रकारे ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ आहे आणि तो घरोघरी चैत्र महिन्यात केला जातो. मस्त का, स्वस्त राहा. धन्यवाद.